नमस्कार, सिटी फास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज पाहतच आहोत की या ठिकाणी महाराष्ट्र टाइम्स द्वारा एक कला संगम हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. खूप चांगले कलाकार लोक या ठिकाणी येऊन आपली कला इथं सादर करत आहेत. त्याबद्दल आपण सरांशी काही चर्चा करूया. सर, सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन आहे. तुम्ही हे खूप छान उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. थोडक्यात हे जे कार्यक्रम होणार आहेत 2-3 दिवस ऐकलं की असं कार्यक्रम हे सगळे होणार आहेत, तर त्याबद्दल तर थोडक्यात डिस्कशन आणि यातून तुम्हाला काय साध्य करायचं होतं, म्हणजे हा जो तुम्ही कार्यक्रम आयोजलेला आहे ते थोडक्यात सांगू शकता? महाराष्ट्र टाइम्सतर्फे पुण्यामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून आपण मटा मैफल हा उपक्रम आयोजित करतो. 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो, कुसुमाग्रजांची जयंती. तर त्यानिमित्ताने मराठी भाषेचा जागर, मराठी साहित्याविषयीचे उपक्रम राबवावेत या हेतूने महाराष्ट्र टाइम्सने हा उपक्रम सुरू केला आणि पुण्यामध्ये त्याला फार उत्तम प्रतिसाद सुरुवातीपासूनच आहे. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जो ज्ञानवृक्ष आहे तिथे आपण हे सगळे कार्यक्रम करतो. खुल्या जागेमध्ये ते कार्यक्रम असतात, बंदिस्त सभागृहात नसतात. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं एक मोकळं वातावरण तिथं असतं आणि कोझी असं स्वरूप आहे त्याचं, म्हणजे छोटेखानी स्वरूप आहे. त्यामुळे तिथे येणारा प्रेक्षक किंवा रसिक आणि समोर कला सादर करणारे कलाकार यांच्यात फार अंतर नसतं. त्यामुळे त्यांना ही कला जवळून अनुभवल्याचं एक समाधान मिळतं. आणि सुरुवातीला हे साहित्यविषयक उपक्रम होते. नंतर गेल्या 4-5 वर्षापासून आपण कला संगम असं त्याला नाव दिलं, कारण याच्यात आपण इतरही गोष्टी त्याच्यात ॲड केल्या, जसं की चित्रकला असेल, शिल्पकला असेल किंवा नृत्य असेल, इतर ज्या सर्व काही कला आहेत त्याचा संगम म्हणून आता कला संगम असं त्याचं नाव आहे. आणि याही वेळेला ज्ञानवृक्ष गोखले इन्स्टिट्यूट इथं उद्या आणि परवा म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी आणि रविवारी 25 आणि 26 फेब्रुवारीला हे कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी. तर हे कार्यक्रम महाराष्ट्र टाइम्समधनं आम्ही प्रसिद्ध करतच असतो वेळोवेळी. आणि यावेळेला फक्त ॲडिशनल आम्ही असं केलं की आजपासून म्हणजे 24 तारखेपासून 27 तारखेपर्यंत हा उपक्रम केला आहे. आणि पहिल्यांदाच हा जो कलाकार कट्टा पुणे महापालिकेने इथे या गोपाळकृष्ण गोखले चौकात म्हणजे गुडलकच्या चौकात तयार केलेला आहे, त्या चौकामध्ये आम्ही इथं डेमो म्हणजे जाहीर त्याचं प्रात्यक्षिक असं अर्थाने आम्ही या कलाकारांना इथं बोलवलं आहे. कारण इथे नेहमीच कला वेगळ्या प्रकारची सादर केली जाते. मग कला संगममधलेही कार्यक्रम इथनं सुरू करावेत आणि आज अनौपचारिक उद्घाटन करावं असा एकूण याचा हेतू होता. त्यामुळे आज इथे सर्व कलाकार आपल्याला दिसत आहेत. त्यातले काही कोल्हापूरवरून आलेले आहेत आणि ते आपले चित्र इथं सादर करतायत. कोणी पोर्ट्रेट काढतायत, काही शिल्प तयार करतायत. असं सर्वांचा एक प्रात्यक्षिक इथल्या पुणेकर रसिकांना इथं आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि याच प्रकारचे कार्यक्रम उद्या आणि परवा पण आहेत. आणि 27 तारखेला फर्ग्युसन कॉलेजच्या समोर जो पदपथ आहे, फुटपाथ आहे, तिथे पण आपण एक चित्रांचा एक मोठा कार्यक्रम करतो आहोत आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा तिथं त्या कलाकारांचा प्रयत्न आहे. तर त्याही कार्यक्रमाला पुणेकरांनी यावं असं माझं या निमित्ताने आवाहन. तर या ठिकाणी सरांनी पुणेकरांना आवाहन केलेलं आहे. खरंच पुणेकर आणि महाराष्ट्रातली सगळे जे कलारसिक आहेत, कलाप्रेमी आहेत, त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. 27 तारखेपर्यंत हे चालणार आहे जवळपास आणि विविध कला या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे, सेलिब्रिटीज येणार आहेत. तर तुम्ही नक्की या कार्यक्रमाला हजेरी द्यावे. तुम्ही पाहतात सिटी फास्ट. थँक्यू. नमस्कार, मी श्रीपाद ब्रह्मे, महाराष्ट्र टाइम्सचा वृत्तसंपादक आहे पुण्यावृत्तीचा. आपण बघत आहात सिटी फास्ट न्यूज.